नमस्कार मित्रांनो, टेक पाटील यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे। महाराष्ट्र शासन उद्योग ऊर्जा व कामगार विभाग यांच्यातर्फे हा जी आर प्रसिद्ध झाला आहे। महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदी बांधकाम कामगार लाभार्थ्यांसाठी गृहोपयोगी वस्तू संच वितरित योजनेस मंजुरी देण्याबाबतचा शासन निर्णय आहे। जे काही बांधकाम कामगार आहेत ज्यांनी नोंदणी केली आहे त्या कामगार जे आहे ते लाभार्थ्यांसाठी जे गृहोपयोगी वस्तू जे आहेत संच त्याचे वितरण करण्या योजनेस मंजुरी देण्याबाबतचा शासन निर्णय दिनांक 18 जानेवारी 2021 रोजी हा शासन निर्णय प्रसिद्ध झाला आहे। तर आपण बघूया शासन निर्णय काय तो। शासन निर्णय महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदणी इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी ज्यांची नोंदणी सक्रिय आहे यांच्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने गृहोपयोगी वस्तू संच वितरण करण्याच्या योजनेस शासन मंजुरी प्रदान करण्यात येत आहे। योजनेच्या अटी व शर्ती महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे नोंदणीकृत असलेला बांधकाम कामगार ज्यांची नोंदणी सक्रिय आहे म्हणजेच ज्यांनी आता नोंदणी केली आहे आणि चालू वर्षाची आहे असे या योजनेचे लाभार्थी राहील। 2 नंबरचा पॉईंट आहे नोंदणीत इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी ज्यांची नोंदणी सक्रिय आहे यांनी विविध नमुन्यातील मागण्यार्थ अधिकृत सहाय्यक कामगार आयुक्त जिल्हा कार्यकारी अधिकारी सरकारी कामगार अधिकारी उपजिल्हा कार्यकारी अधिकारी यांच्याकडे भरून दिल्यानंतर गृहोपयोगी वस्तू संच पुरवण्यात येतील। जिल्हा स्तरावरील सहाय्यक कामगार आयुक्त जिल्हा कार्यकारी अधिकारी सरकारी कामगार अधिकारी उपजिल्हा कार्यकारी अधिकारी योजनेचे समन्वयक अधिकारी नोडल अधिकारी राहतील। गृहोपयोगी जे वस्तू आहेत संच आहेत ते काय काय असेल आपण ते बघूया। गृहोपयोगी वस्तू संच त्यात नग म्हणजे किती आहेत ते बघणार आहोत। ताट 4 ताट आहेत, वाट्या 8 आहेत, पाण्याचे ग्लास 4 आहेत, पातेले झाकणासह 1 आहे, पातेले झाकणासह आणखीन 1 आहे, पातेले झाकणासह आणखीन एक आहे, मोठा चमचा भात वाटपाकरता 1, मोठा चमचा वरण वाटपाकरता त्याचा 1 नग आहे, पाण्याचा जग 2 लिटरचा आहे त्याचा एक क्वांटिटी आहे। त्यानंतर मसाला डब्बा 7 भागामध्ये आहे त्याचा 1 नग आहे, डब्बा झाकणासह 14 इंचाचा 1 आहे, डब्बा झाकण्यासह 16 इंचाचा तो 1 आहे, डब्बा झाकणासह 18 इंचाचा तो 1 आहे। त्यामुळे परत 1 आहे, प्रेशर कुकर 5 लिटरचं स्टेनलेस स्टीलचं ते 1 आहे, कढई स्टीलचं 1 आहे, स्टीलची टाकी मोठी झाकणासह वरगळासह 1 आहे। एकूण असे 30 भांडेचा संच आहे। त्यानंतर 5वी जी अटी व शर्ती आहे नोंदणी इमारत व बांधकाम कामगार लाभार्थी ज्यांची नोंदणी सक्रिय आहे यांना गृहोपयोगी वस्तू संच पुरवण्याबाबत ई निविदा पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे। नोंदणीकृत नामांकित व अनुभव संस्थेची निवड करावी। गृहोपयोगी वस्तू संचाची निविदा स्वीकृत करण्यासाठी गृहोपयोगी वस्तू संचामधील वस्तूच्या दर्जाची शासन व मान्य प्रयोगशाळेकडून तपासणी करून घ्यावी। वस्तू व सेवा कर GST वगळता पॅकिंग पुरवठा वाहतूक साठवणूक विमा वितरण बायोमेट्रिक फोटो मनुष्यबळ पुरवठा इत्यादी सर्व खर्चाचा गृहोपयोगी वस्तू संचाच्या दरामध्ये समावेश राहील। गृहोपयोगी वस्तू संचातील वस्तूवर मंडळाचे नाव व साक्षीदाराने व कोरीव होणे अनिवार्य आहे। त्यामुळे 9 नंबरचा पॉईंट आहे नोंदीत इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी ज्यांची नोंदणी सक्रिय आहे यांना गृहोपयोगी वस्तू संच प्राप्त झाल्यानंतर सरकारी कामगार अधिकारी हे कामगार उपायुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पोच पावती सादर करतील। कामगार उपायुक्त यांनी सरकारी कामगार अधिकारी यांच्याकडून पोच पावती प्राप्त झाल्यानंतर देयकाच्या अदायगी करण्याच्या प्रमाणपत्रासह महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांना अहवाल सादर करावा। कामगार उपायुक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडील प्रमाणपत्रासह अहवाल प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ देयकाची अदायगी करेल। 10 नंबर पॉईंट आहे गृहोपयोगी वस्तू संच वितरित करताना नोंदणीत इतर व बांधकाम कामगार लाभार्थी यांचे छायाचित्र काढणे व बायोमेट्रिक पद्धतीने बोटांचे ठसे घेणे अनिवार्य आहे। गृहोपयोगी वस्तू संच वितरित करण्यासाठी जिल्हा कार्यालयात संपर्क साधून संच वितरण शिबिर आयोजित करण्यात येतील। गृहोपयोगी वस्तू संच पुरवठा करण्याची कार्यवाही मंडळाने विहित केलेल्या कालावधीत पूर्ण करावी। पुरवठ्याचा कालावधी वाढवण्यास
मान्यता देण्याचे अधिकारी मंडळास राहतील. गृहोपयोगी वस्तूंच वितरण योजनेसाठी येणारा खर्च मंडळाकडील जमा उपकरण निधीमधून भागवण्यात यावा. तर मित्रांनो, बांधकाम कामगार जे आहेत त्यांसाठी जे वस्तूंचे मिळणार आहे त्यामध्ये काय काय आहे ते आपण बघितलेच आणि आपल्याला हा GR समजला असेल. तर असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी वा नवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक कमेंट करा. धन्यवाद.